वडवणीच्या मध्यवर्ती भागात चोरट्यांनी दुकान फोडल्याची घटना घडली असून लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून वडवणी पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर असलेल्या शहरातील मध्यवर्ती भागात निवृत्ती सर्जेराव जाधव यांचे न्यू हनुमान टोबॅको सेंटर दुकान आहे. हे दुकानात दिनांक 10 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री हे दुकान फोडले असून यामधून लाखोचा माल लंपास केला आहे, अशी माहिती आज मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता माध्यमांना मिळाली आहे. हा सर्वत्र व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला आहे. दुकान मालक हे दुकान बंद करून बाहेगावान येथे त्यांच्या घरी गेले असता मात्र सकाळी 8 वाजता भाऊ ज्ञानेश्वर सर्जेराव जाधव हा दुकान उघडण्यासाठी आला असता वडवणी येथे दुकानावर आला असता दुकान उघडलेले दिसले. मात्र आज जाऊन पाहिले असता पाठीमागील पात्र्याचे शटर तुटलेले बुचकटलेले दिसले. आतून नटबोल्ट लावलेला कोंडा तुटलेला दिसला. दुकानात ठेवलेले गायछाप, तंबाखूचे पुडे, रोख रक्कम, सिगारेटचे पुडे, इन्व्हर्टर बॅटरी दिसले नाही. दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर वडवणी पोलिसांना फोन करून कळवले की दुकानाची चोरी झाली आहे. त्यानंतर दुकानातील व आजूबाजू परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता चोरटे अशोक लेलँड पिकअप वाहनात येऊन चोरी केल्याचे दिसले आहे. या चोरीच्या प्रकारामध्ये 3 चोरटे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसले आहेत. दुकानात पाहणी केली असता दुकानातील रोख रक्कम 9,500 रुपये, सिगारेट, तंबाखू, गायछाप, इन्व्हर्टर बॅटरी असे सर्व मिळून 2,09,828 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात वडवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. वडवणी पोलीस ठाण्याच्या काही अंतरावरच दुकानात चोरी झाल्याने पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. वडवणी शहरात भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. हा दुकान फोडीचा आणि चोरी घेऊन चोरटे फरार झाल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. अशा प्रकारे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.